सर्व मंडळीला पवित्र परमेश्वराच्या नावामध्ये सलाम। आम्ही पवित्र परमेश्वराला सर्व मान सन्मान आणि गौरव देतो, धन्यवाद देतो। मान महिमा त्याचा आम्ही करीतो, कारण त्यांना आजचा हा प्रसंग, आजचा हा दिवस आमच्या आयुष्यामध्ये जोडलेला आहे, यासाठी की आम्ही मंडळी या नात्याने, देवाचे लोक या नात्याने त्याचं स्तवन करावं, त्याचं नाव उंचवावं, त्याचं गौरव करावं, ही देवाची इच्छा आहे। म्हणून आज आम्ही देवाच्या पवित्र मंदिरामध्ये देवाच्या गौरवासाठी एकत्र आले असताना आणि त्याच्या भक्तीमध्ये, गीतांमध्ये, वचनामध्ये रममान होत असताना आज आम्ही देवबापाकडे पवित्र आत्म्याचं सहाय्य मागू, पवित्र परमेश्वराला मान सन्मान गौरव देऊया आणि सर्वप्रथम स्थान आपण आपल्या जिवंत परमेश्वराला देऊया। आणि म्हणून चला आपण त्या पवित्र परमेश्वराकडे आपलं मन लावू, आपलं लक्ष केंद्रित करू आणि आपले विचार, आपली बुद्धी, अंतःकरण त्याच्या हातामध्ये समर्पित करून आजची प्रार्थना आणि त्याला मान सन्मान देण्यासाठी करूया, प्रथम स्थान देण्यासाठी करूया आणि मग आपण आपल्या भक्तीकडे वळूया। प्रार्थना करू आपण। पवित्र पवित्र तिथोर सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा आणि राजेश्वरा, प्रिय प्रभो, मान सन्मान आणि गौरव सदा सर्व काळ तुला असो, कारण तो आमचा पिता, आमचा परमेश्वर, आमचा बुरुज, आमचा गड, आमचा किल्ला, आमचा दुर्ग, आमचा खडक, आमचा संरक्षक, अर्धे बापा सर्व मार्गदर्शक तू आहेस। उपकार मानतो आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझा सेवक या नात्याने तुझी प्रार्थना करत आहे, मध्यस्थीची प्रार्थना करत आहे। देवबापा मंडळीसाठी, आमच्या देशासाठी आणि सर्व आजाऱ्यांसाठी, सर्व तरुणांसाठी, सर्व वृद्धजनांसाठी आणि विशेष करून आमच्या समाजासाठी पवित्र देवबापाचा हा दिवस आमच्या मंडळीच्या आयुष्यामध्ये दिलेला आहे। मंडळी तुझी आहे, तू निवडलेली आहे, तू रक्षिलेली आहेस, तू स्थापित केलेली आहे, तू या मंडळीचा चालक, मालक आणि पुढारी झालेला आहे। ती तुझी वधू आहे आणि म्हणून देवबापा ही वधू आणि देवबापाच्या वधूचं तू संरक्षण करतो। त्या मंडळीला आज आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो। प्रिय देवबापा, पवित्र आत्म्याचं कार्य आतापर्यंत या मंडळीतील प्रत्येक कुटुंबामध्ये तू केलेला आहेस, मंडळीला सांभाळला आहे, प्रत्येक कुटुंबाला तू सांभाळला आहे, त्याबद्दल मी तुझे मनापासून उपकार, स्तुती आणि स्तवन करतो। देवबापाच्या पवित्र वारी तुझ्या पवित्र चरणाजवळ मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, संख्य सद्गुणामध्ये, वचनात, विश्वासात या मंडळीची वाढ होत राहावी म्हणून प्रार्थना विश्वासाने, नम्रतेने करतो। आज विशेष करून आमच्या मंडळीत जे वृद्धजन आहेत त्या सर्वांचं आरोग्य आपल्या हातामध्ये घे, त्या सर्वांचा वृद्धपकाळ तू आशीर्वादित करावा आणि प्रत्येकाला आनंदित, टवटवीत तू ठेवावं, आत्म्याच्या द्वारे आणि उत्साहित करावं आणि प्रत्येकाने आपापल्या घरी बसून तुझं गौरव करावं, आनंद करावा, तुझा महिमा वर्णावा म्हणून प्रत्येकाला विशेष करून शारीरिक सदृढता दे, आत्मिक आनंद, आत्मिक सदृढता दे पित्या। हीच प्रार्थना आज विश्वासाने करतो आणि प्रत्येक वृद्धजनांना तुझ्या पवित्र चरणाजवळ आज मी समर्पित करतो। प्रार्थना करतो आमच्या तरुणांसाठी आणि लहान लेकरांसाठी। सर्व तरुणांचं आणि लेकरांचं जीवन आपल्या हातामध्ये घे, सर्वांना तुझ्या देत कृपेत राख, सर्वांचं तारुण्य तुला आवडणं असू दे, बालपण तुला आवडणं असू दे आणि सर्वांचं संरक्षण कर। सर्वांचे माता पिता त्यांची काळजी घेत असताना आणि देवबापा या पॅन्डेमिकच्या दिवसामध्ये आणि या महासाथीच्या आणि दिवसामध्ये प्रत्येक कुटुंबाला तू सांभाळत आहे, प्रत्येकाला संरक्षण देत आहे, प्रत्येकाची काळजी घेत आहेस देवबापा, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। आमचे तरुण हे बहकले जाऊ देऊ नकोस, आमचे तरुण हे तुझ्या दयेत आणि कृपेत आणि पुढे जात राहू देत। आमच्या तरुणांची वृद्धी कर, आमच्या तरुणांचं जीवन आस्वादित कर, तरुणांना तुझ्या आत्म्यानं भर आणि सामर्थ्यानं भर आणि प्रिय परमेश्वरा, प्रत्येक तरुणाला आज तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो। सर्वांचं जीवन, सर्वांचं शिक्षण, सर्वांची बुद्धी, सर्वांचं ज्ञान आपल्या हातामध्ये घे आणि दिवसामध्ये त्यांच्या होणाऱ्या परीक्षा तू आस्वादित कर आणि देवबापा सर्व काही तुझ्याच गौरवासाठी असू दे। प्रार्थना करतो देवबापा विशेष करून आमच्या लहान लेकरांसाठी, संडे स्कूलच्या लेकरांसाठी, देवबापा पुन्हा नव्यानं संडे स्कूलची सेवा सुरू व्हावी आणि देवबापा त्यासाठी आमचे संडे स्कूल अध्यक्ष जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। त्यांना तुझी कृपा पुरव, दया कर, करुणा कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणि ऑनलाईन संडे स्कूल देखील सुरू करण्यास
आम्हाला सहाय्य कर. तुझ्या आत्म्यानं भर, तुझ्या सामर्थ्यानं भर. हे बापा, विशेष प्रार्थना करतो की लहान लेकरांची वाढ तुझ्या वचनात, तुझ्या भयात, तुझ्या कृपेत रोज आणि रोज होत राहू दे. आणि प्रार्थना करतो आमच्या महिला संघासाठी. महिला संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व इतर कार्यरत आणि मंडळ त्यांना तुझ्या देत कृपेत राहा. महिलांच्याद्वारे या मंडळीमध्ये कार्य होत राहू दे. आणि प्रार्थना करतो दे बापा आमच्या सर्व गरजवंतांसाठी. सर्वांच्या गरज ख्रिस्त येशू तुझ्या भांडातून पुरव, तुझ्या दैनिक कृपेने पुरव, हीच प्रार्थना करतो. आजपर्यंत पुरवठा केलेला आहे त्याबद्दल स्तुती करतो. आमचं चर्च बोर्ड आणि प्रत्येक सदस्य, त्यांचं कुटुंब, त्यांचे परिवार तो आपल्या हातामध्ये घे आणि प्रत्येकाला सकारात्मक दृष्टिकोन दे. मंडळीच्या बाबतीत, मंडळीचं कार्य पुढे नेण्याच्या बाबतीत हीच प्रार्थना करतो. या दिवसामध्ये जितक्यांनी ज्या ज्या गोष्टीसाठी मदत केलेली आहे, पालक वर्गासाठी मदत केलेली आहे, मंडळीसाठी मदत केलेली आहे, अशा प्रत्येक भावाला आणि बहिणीला तुझ्या पवित्र हातामध्ये मी समर्पित करतो. सर्वांना विशेष करून मोठा आशीर्वाद तू दे. आणि दे बापा तुझ्या भावाने आणि पालक वर्गाला मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि बंधू अतुल यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांच्या तुझा अनुग्रह कर, कृपा कर, करुणा कर आणि प्रभू त्या भावाच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. अतुल गोवंडे, त्यांची पत्नी शर्वरी आणि त्यांचा परिवार तो आपल्या पवित्र हातामध्ये घे आणि त्यांनी देव केलेली मदत पालक वर्गांसाठी आशीर्वाद बनू दे, हीच प्रार्थना मी करतो. आम्ही धन्यवाद देतो तुला आमच्या चर्च बोर्डबद्दल, त्यांच्या सहकार्याबद्दल. आम्ही सर्व मंडळ्या, पालक वर्ग, वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुझ्या स्वाधीन करतो आणि त्याचबरोबर आमचे DS, त्यांचा परिवार, त्यांची जबाबदारी, त्यांची सेवा तू आशीर्वादित करीच प्रार्थना करतो. देवबापा आमचे जनरल सुपरिटेंडेंट, त्याचबरोबर देवबापा नवीन निवडून आलेले रिजनल डायरेक्टर, आमचे FSC, त्यांना तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. त्यांची लिडरशिप या सर्व साऊथ आशिया नॅझरीनसाठी आशीर्वादाची होऊ दे, हीच प्रार्थना मी करतो. मंडळा वाढत राहू दे, कंपॅशन मिनिस्ट्री वाढत राहू दे आणि सर्व काही तुझ्या गौरवासाठी असू दे बापा. प्रार्थना ऐकली, स्तुती करतो. आम्ही आमच्या देशाला तुझ्या हातामध्ये आज समर्पित करतो. त्या देशाची जडणघडण आपल्या हातामध्ये घे. त्या देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आपल्या हातामध्ये घे. दे बापा, सीमेवर जी युद्धजनक परिस्थिती आहे ती तू बदलून टाक. शांतीचं वातावरण दोन्ही देशामध्ये निर्माण कर प्रभू देवा. आणि विशेष करून आमच्या देशाला तू शांती प्रस्थापित कर. आमच्या देशातील सर्व आमचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांना तुझी कृपा, दया, शांती प्राप्त होऊ दे. सर्वांना आणि ऐक्याने या देशाला पुढे नेण्यासाठी आणि विशेष करून कृपा पुरव, हीच प्रार्थना आज आम्ही करतो. आज आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या देशाबद्दल, देशातील परिस्थितीबद्दल. आणि देवबाबा, जे काय होत आहे ते तू पाहत आहे. या देशामधील आणि जो काही साथीचा रोग आहे तो कृपा करून निवारित कर. या देशातील जे आजारी लोक आहेत त्यांना आरोग्य दे. या देशामधील जे ग्रस्त आहेत या करोनाने आणि या व्हायरसने प्रभू देवा, त्यांना तू आरोग्य दे, हीच प्रार्थना आज आम्ही नम्रतेने करतो. आणि देशावरील संकट, या जगावरील संकट पवित्र प्रभू येशू तुझ्या सामर्थ्यानं दूर करावं, हीच प्रार्थना आज तुला नम्रतेने करतो. आज आम्ही आमची मंडळी तुझ्या स्वाधीन होतो, आमचा स्वीकार कर. आज होणारी स्तुती, आराधना, गीत आस्वादित कर आणि याद्वारे तुलाच गौरव, मान, सन्मान, महिमा मिळू दे. प्रार्थना ऐकली, स्तुती करतो. इथून पुढची सर्व वेळ तू आपल्या हातामध्ये घे. आमच्या मंडळीची उन्नती कर आणि मंडळीला तुझ्याद्वारे आस्वादित कर. आम्ही विशेष प्रार्थना करतो गोरे अंकल आणि आंटी आणि UK मध्ये जात असताना दे बाबा त्यांच्यासोबत राहा, त्यांचा प्रवास सुखाचा कर, त्यांचं जाण आस्वादित कर. या वृद्धाप काळामध्ये त्यांना तुझी कृपा पुरव आणि विशेष त्यांना सहकार्य कर. त्यांचं त्या ठिकाणी जाणं, राहणं, वास्तव्य आस्वादित कर. आरोग्य दे त्यांना, तुझी कृपा पुरव. पुन्हा त्यांचं येणं आशीर्वादाचं होऊ दे. प्रार्थना ऐकली, स्तुती करतो आणि प्रार्थना करतो दे बापा दिलीप म्हस्के यांच्यासाठी. प्रभू, हा भाव आजारी आहे, त्याला तुझा स्पर्श कर, तुझी कृपा पुरव, सामर्थ्य दे. दे बापा या भावाला जे काही इन्फेक्शन झालेलं आहे कृपा करून दूर कर, तुझा स्पर्श त्याला कर, त्याच्या विश्वासाने त्याला आरोग्य दे. प्रभू, हीच प्रार्थनाच आम्ही करतो आणि प्रार्थना ऐकणारा तू देवास, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि स्तुतीच करतो. तुझ्या पवित्र चरणाजवळ आज आम्ही आमच्या मंडळीत प्रत्येक आजारी व्यक्तींना आणतो, प्रत्येकाला आरोग्य देस प्रार्थना करतो आणि सर्व काही तुझ्याच गौरवासाठी असू दे. प्रार्थना ऐकली, स्तुती करतो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आमचा महान तारणारा, याच्याद्वारे याच्या नावात ही प्रार्थना मागतो म्हणतो साहेब, आमेन. यावेळेस आपण गीतं गाणार आहोत, ऐकणार आहोत.
आणि लेकरं गीतं गातील आणि ते बापाचा गौरव करतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. स्तुती आराधना करूयात आणि त्याच्या नावाचा जय जयकार करूयात आणि आपण गीत गाऊयात. हो जय जयकार, जय जयकार करे. पुढचं गीत आपण गाऊया. हो तेरी स्तुती और आराधना.
तुझ्या दया परमेश्वरा तू आम्हावर दाखवलीच देवप्पा. हे परमेश्वरा आजचा दिवस तू आमच्या आयुष्यात सोडलाच देवप्पा, म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते परमेश्वरा. आज जो काही श्वास परमेश्वरा आम्ही घेत आहे हे फक्त आणि फक्त तुझ्या कृपेमुळे आहे बाप्पा. हे परमेश्वरा तुला धन्यवाद देते इथे येऊन देवप्पा आम्ही तुझी स्तुती आराधना करू शकलो परमेश्वरा. आणि माझा विश्वास आहे देवप्पा की आज जे जे लोक हे बघत आहेत देवप्पा ते आशीर्वादित होणार आहेत आणि देवप्पा ते आपापल्या घरामध्ये तुझं नाव गौरवत आहेत आणि उंचावत आहे परमेश्वरा. त्या सर्वांवर देवप्पा तुझा भरपूर आणि विपुल असा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. आम्हा सर्वांना परमेश्वरा तू सुरक्षित ठेवलंस, सर्व आजारापासून दूर ठेवलंस म्हणून तुझे उपकार मानते. हे परमेश्वरा येणारं वचन देवप्पा तू आशीर्वादित कर आणि येणाऱ्या वचनाद्वारे परमेश्वरा जे कोणी लोक ते वचन ऐकतील देवप्पा त्यांना देखील तू आशीर्वादाने भर माझा राजा. इथून पुढची सर्व वेळ काळ समय तुझ्या हाती सोपवते. धन्यता आधारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि गौरवी नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एकदा देवबापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आज देवबापानं त्याचं गौरव करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी एकत्रित आणलेला आहे आणि म्हणून आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आपण निवडलेला आहे तो यावेळेस आपण थोडक्यात वाचूया. यशाया याचा ग्रंथ आणि 31वा अध्याय आणि त्याचे काही वचनं जे आहेत 1 ते 9 ही वचनं मी आपणासाठी वाचतो. पवित्र शास्त्रामधून यशायाचा ग्रंथ आणि 31वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचनं. Isaiah chapter 31 verses 1 to 9. मिस्री लोक मानव आहेत, देव नाहीत, जे साह्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवितात आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार प्रबळ बळकट आहेत म्हणून त्यावर भरोसा ठेवितात, पण इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाही, परमेश्वराचा आश्रय करीत नाही. ते हाय हाय करीतील तरी तोही शून्य आहे. तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही, तर तो दुष्कर्म्यांच्या घराण्यावर अधर्म करणारे यांच्या कुमकेवर उठेल. मिस्री तर मानव आहेत, देव नाहीत, त्यांचे घोडे रक्त मांसांचे आहेत, आत्मरूप नाहीत. परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा सहाय्य करता ठोकर खाईल व सहाय्य पावलेलाही पडेल. ते सर्व एकंदर विनाश पावतील. परमेश्वर मला म्हणाला, जसा सिंह तरुण सिंह आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता मेंढरांची टोळी बोलावून त्यावर घातली तरी त्यांच्या अरोळीने घाबरावायचं नाही व त्यांच्या गोंगाटाने दबावायचं नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सियन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढावयास उतरेल. पक्षी जसे पाकर घालितात तसा सेनाधीश परमेश्वर यरूशलेमेचे रक्षण करील. तो तिचा बचाव करून तिला सोडवेल, तिला ओलांडून सलामत राखून मुक्त करील. इस्रायल वंशजांनो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याचकडे वळा. त्या समय तुम्ही आपल्या हातांनी रुपयाच्या व सोन्याच्या मूर्ती करून पापात पडला, त्यांचा ते सगळे त्याग करीतील. अश्शूर तरवारीने पडेल, पण मनुष्याच्या नव्हे, मनुष्याची नव्हे अशी तरवार त्यास ग्रासेल. तो तरवारी पुढून पडेल, त्याच्या तरुण पुरुषास वेठीस धरीतील. त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील. ज्याचा अग्नी सियोनात आहे व ज्याची भट्टी यरूशलेमात आहे तो परमेश्वर असे म्हणतो. देवबापी वचनं आम्हासाठी आशीर्वादाची करो. आज देवबापाच्या वचनाकडे पुन्हा एकदा आपण लक्ष देऊया आणि फार स्पष्टपणे देवबापाचं वचन आज आम्हाकडे आलेला आहे. आम्ही पाहतो की यशाचा हा ग्रंथ जो लिहिण्यात आला याचा काळ जो आहे तो 713 BC म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर 713 वर्ष अगोदर आणि वचन लिहिण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की या वचनामध्ये फार स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मिस्री लोक मानव आहेत, देव नाहीत. तसं का म्हटलेलं आहे? त्याचं कारण हे आहे की इस्रायल लोकांनी या मिस्री लोकांकडे सहाय्य मागितलेलं आहे. इस्रायल लोक या मिस्र देशातील जे धनाढ्य, जे बलवान लोक आहेत त्यांच्यावर ते भरोसा ठेवताना आम्हाला दिसतात. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांची भिस्त घोड्यांवर आणि रथावरती ठेवलेली आहे आणि जे बळकट घोडेस्वार आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी त्यांचा भरोसा ठेवलेला आहे. पण
परमेश्वर ठिकाणी आम्ही पाहतो तो म्हणतो की इस्रायलाच्या पवित्र प्रभूकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि परमेश्वराचा आश्रय ते करीत नाही आणि म्हणून ते हाय हाय करीतील. या ठिकाणी जो मुद्दा आहे तो हा आहे की देवबापाचं सहाय्य घेण्याऐवजी देवाच्या लोकांनी, इस्रायल लोकांनी, यरुशलेमच्या लोकांनी, निवडलेल्या लोकांनी मिस्री लोकांचं सहाय्य घेणं पसंत केलेलं आहे. आणि त्याचं कारण काय, तर त्यांना असं वाटतं की मिस्र देशातील लोक हे फार बलवान आहेत, श्रीमंत आहेत, धनाढ्य आहेत, बळकट आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले रथ, घोडे, घोडेस्वार हे फार बलवान आणि बळकट असे आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना सहाय्य मिळेल किंवा मिळालेलं आहे असं त्यांना वाटत आहे. परंतु या वचनामधून देव आज आम्हाला हे सांगू इच्छितो की हे जे मिस्री देशावरती इस्रायल लोकांनी भरोसा ठेवलेला आहे, या लोकांवरती त्यांनी जो भिस्त ठेवलेला आहे ही कुचकामी आहे. त्यांनी आपल्या जिवंत देवबापाला निग्लेक्ट केलेला आहे. त्यांनी त्या जिवंत परमेश्वरावर भिस्त ठेवलेली नाही. त्यांनी त्या परमेश्वराला झुगारलेला आहे, त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून देवबाप म्हणतो की ते हाय हाय करीतील. कारण त्यांनी जिवंत परमेश्वराचा आश्रय करण्याच्या ऐवजी त्यांनी जे क्षणभंगूर आहेत, जे नष्ट होऊ शकतात, जे आता आहेत उद्या नाही, ज्यांना कुठल्या प्रकारची अक्षयता नाही, स्थिरता नाही, अशा मानवावरती, अशा धनावरती आणि अशा प्रकारच्या रथांवरती, घोड्यांवरती त्यांनी भिस्त ठेवलेल्या आहे आणि देवाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं नाही. पहिला मुद्दा आहे की जे त्यांचा विश्वास आहे, फॉल्स ट्रस्ट, जो चुकीचा भरोसा या इस्रायल लोकांनी ठेवलेला आहे आणि या चुकीचा भरोसा चुकीच्या गोष्टीवरती ठेवलेला असल्या कारणानं त्यांचं जे लाईफ आहे, त्यांचं जे काही जीवन आहे ते इनसिक्युअर्ड झालेलं आहे. त्यांचं जीवन त्यांनी स्वतःच्या हाताने असुरक्षित केलेलं आहे. कारण त्यांनी असुरक्षित हातामध्ये आणि आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. त्यांनी जिवंत देवावर, पवित्र परमेश्वरावर भिस्त न ठेवता मानवावरती त्यांनी भिस्त ठेवलेले आहे आणि म्हणून देवबापाला या ठिकाणी त्यांचं वाईट वाटत आहे. प्रियांनो, आज आम्ही पाहतो की या लोकांचा भरोसा चुकीचा आहे. चुकीच्या लोकांवर, गोष्टींवर त्यांनी भरोसा ठेवलेला आहे. त्यांनी मानवाला आपला आश्रय मानलेला आहे आणि म्हणून त्यांचं जीवन हे अशक्य, कुचकामी आणि दुःखदायी, असुरक्षित झालेलं आहे किंवा होणार आहे असं देवबाप या वचनामध्ये आम्हाला सांगतो. आणि वचन आम्हाला फार स्पष्टपणे सांगतं की ते हाय हाय करतील. हाय हाय करणं म्हणजे दुःख करणं, दुःख करीत राहणं. आणि म्हणून यशया 47:10 जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी फार स्पष्टपणे म्हटलेलं, आपण वाचूया. यशया 47:10 काय म्हणतं पहा. कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवली, तू म्हणालीस कोणी मला पाहत नाही, तुझे शहाणपण व तुझे ज्ञान याने तुला बहकविले, म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस मीच आहे, मज वेगळी कोणी नाही. यामुळे मंत्रतंत्रांनी निवेरता येणार नाही, अशी विपत्ती तुझोर येईल. खंडणी देऊन टाळता येणार नाही, असे अरिष्ट तुझोर येईल. तुझ्या ध्यानी म्हणी नाही, असा नाश तुला एकाएकी गाठेल. पहा, ज्यावेळेस आम्ही चुकीच्या गोष्टीवरती भरोसा ठेवतो किंवा भिस्त ठेवतो, त्यावेळेस देवा म्हणतो की तुमचं हे असं करणं म्हणजे माझ्यावर विश्वास न ठेवणं, माझ्यावर भरोसा ठेवणं, हे तुमचं असं करणं हे तुम्हाला आणि त्रासदायक ठरणार आहे. तुमच्यावर अचानक विपत्ती येणार आहे. ती विपत्ती अशी असेल की कोणीही कुठल्याही तंत्रमंत्राने ती विपत्ती निवारण करता येणार नाही आणि कुठल्या प्रकारची खंडणी देऊन ती आणि विपत्ती दूर देखील करता येणार नाही. तुमच्यावर आलेला अरिष्ट हे अशा पद्धतीत असणार की कोणीही ते अरिष्ट थोपवू शकणार नाही, थांबवू शकणार नाही. तर तुमच्या ध्यानीमनी नसताना तुम्हाला
हे अरिष्ट जे आहे, जी विपत्ती आहे ती एकाएकी गाठणार आहे. आणि त्याचं कारण काय? कारण त्यांनी स्वतःच म्हटलं की मला कोणी पाहत नाही. तर म्हणतात की मी खरा शहाणा आहे, मी आणि खरा ज्ञानी आहे, आणि माझं शहाणपण खरं आहे, माझं ज्ञान खरं आहे. आणि या सर्व स्वतःच्या गोष्टीने ते बहकविले गेलेले आहेत. आणि ते स्वतः म्हणतात की माझ्यासारखं कोणी नाही, मज वेगळं कोणी नाही. म्हणजेच काय की त्यांनी देवावर भिस्त ठेवण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःवर भिस्त ठेवली, स्वतःच्या ज्ञानावर बुद्धीवर भिस्त ठेवली, स्वतःच्या शहाणपणावर भिस्त ठेवली. आणि म्हणून त्या लोकांच्या जीवनामध्ये अचानक विपत्ती, अचानक त्रास, अचानक दुःखाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी अरिष्ट त्यांच्या जीवनात येणार आहे. आणि त्यांचं जीवन हे इनसिक्युअर, अनसर्टन लाईफ आणि बनणार आहे. कुठल्या प्रकारची खात्री, कुठल्या प्रकारचा भरोसा त्यांच्या जीवनामध्ये देता येणार नाही, असं देवबाप या ठिकाणी आम्हाला सांगताना पाहायला मिळतं. जे इस्रायल लोक आहेत देवावर भरोसा ठेवण्याऐवजी ज्यांनी मिस्री लोकांवरती आणि त्या घोड्या रथावरती भरोसा ठेवला, ज्यांनी परमेश्वराचा आश्रय धरला नाही, आणि म्हणून परमेश्वराला त्याबद्दल वाईट वाटतं. आमच्या जीवनामध्ये देखील, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील तुम्ही आणि मी मंडळीतील लोक जर आम्ही आमच्या स्वतःवर भरोसा ठेवतो, आम्ही जर आमच्या पैशावर भरोसा ठेवतो, आम्ही जर आमच्या ज्ञानावर भरोसा ठेवतो, तर कदाचित ते चूक ठरणार आहे. देवाच्या वचनानुसार आम्ही कदाचित दुःखात पडणार, कदाचित आम्ही देवाला विसरलो तर कदाचित आमच्यावर अरिष्ट येईल, आमच्यावर आपत्ती येईल. आणि म्हणून या गोष्टी प्रामुख्याने आम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रियांनो, चुकीच्या गोष्टींवरती भरोसा ठेवू नका. चुकीचे जे काही फॉल्स टीचिंग आहे, फॉल्स पीपल आहे, फॉल्स ट्रस्ट जो आहे, आणि तो हा तुम्हाला अरिष्टाला सामोरं जाण्यास भाग पाडणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये कधीही तुमच्या हाय करावं लागू नये, दुःखाला सामोरं जावं लागू नये. तुमच्या जीवनाची स्थिती नेहमी चांगली असावी, तुमचं नेहमी कल्याण व्हावं, आणि हे कल्याण होत असताना परमेश्वराने ते कल्याण करावं, म्हणून तुम्ही तुमचा भरोसा परमेश्वरावरती ठेवा. दुसरा मुद्दा हे आहे की ट्रस्ट इन अ मॅन हे देखील एक असुरक्षित आणि प्रकार आहे सर्व मनुष्य जातीसाठी. जर माणसांनी देवाच्या ऐवजी माणसावरती जर भरोसा ठेवला तर त्यांच्यासाठी हे सर्व चुकीचं ठरणार आहे. यशाया 30:2 आणि 3 वचन आपण वाचूया. तर एकाने काय म्हटलं पहा. परमेश्वर म्हणतो, फितुरी मुले हाय करतील. हाय करणं म्हणजे दुःख करणं. ती मसलती करीतात, पण ती माझ्या प्रेरणेने करीत नाहीत. ती करार मदार करीतात, पण माझ्या आत्म्यास अनुसरण करीत नाहीत. अशी ती पापाने पाप वाढवितात. ती फारोचा आश्रय करण्यासाठी व मिस्रांच्या छायेत लपण्यासाठी माझ्या तोंडचे वचन विचारून न घेता मिस्राची वाट धरिता. म्हणून फारोचा आश्रय तुम्हास लज्जेस कारण होईल, व मिस्राच्या छायेत लपणे तुम्हास फजितीस कारण होईल. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाचा आश्रय धरण्याच्या ऐवजी जो फारो राजा आहे किंवा जो मिस्र देशातील लोक आहे, जे मिस्रावरती आणि अवलंबून राहणारे आणि इस्रायल लोक आहेत, त्यांच्यासाठी देवाचं वचन सांगतं की ते लज्जित आणि फजित होतील, ते लज्जेस कारण होतील, कारण त्यांनी परमेश्वराचा आश्रय धरलेला नाही. आणि म्हणून ट्रस्ट इन अ मॅन विल मेक यू शेमफुल. आणि मनुष्यावर भरोसा ठेवणं हे तुमच्यासाठी लज्जास्पद ठरणार आहे, लज्जेस कारण ठरणार आहे. आणि म्हणून आम्ही कोणीही मानवावरती कुठल्याही गोष्टीसाठी भरोसा ठेवू नये, तर फक्त देवावरती भरोसा ठेवावा. तिसरा मुद्दा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो, ट्रस्ट इन रिचेस. जे श्रीमंत लोक आहेत अशा लोकांवरती आणि भरोसा ठेवणं हे मूर्खपणाचं आहे. इट इज फुलिश थिंग्स फॉर मॅन. हे चुकीचं आहे,
हे मूर्खपणाच आहे मानवासाठी. जर ते आणि श्रीमंतावरती आणि धनाढ्य लोकांवरती जर भरोसा ठेवतात तर. आपण या ठिकाणी वाचूया आणि लूक 12:19-20. लूक 12:19-20. मग मी आपल्या जीवाला म्हणेल, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, 20 घे, खा पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटलं, रे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करीतो व देवविषयक गोष्टी बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. या ठिकाणी एका श्रीमंत मनुष्याचा दाखला आणि सांगण्यात आलेला आहे की ज्या श्रीमंत मनुष्याने आणि आपल्या शेतात आलेलं जे पीक आहे, जे उत्पन्न आहे, ते साठवण्यासाठी त्याने नवीन कोठर बांधलेले आहे. त्याची जागा जी आहे ती त्याने वाढवलेली आहे आणि मोठी कोठारे त्याने बांधलेली आहेत. आणि या ठिकाणी सर्व धान्य आणि सर्व माल, सर्व आपला उत्पन्न साठवून ठेवलेलं आहे. आणि मग तो आपल्या जीवाला म्हणतो की हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, 20 घे, खा पी, आनंद कर. परंतु देवबाप त्याला म्हणतो, अरे मूर्खा, पियानो, ट्रस्ट इन रिचेस हे मूर्खपणाचं लक्षण आहे. जर आम्ही श्रीमंतीवर, धनावर, उत्पन्नावर जर भरोसा ठेवतो तर आम्हासाठी ते मूर्खपणाचं आहे. आणि आम्हाला उद्या काय होईल हे सांगता येत नाही, म्हणून आम्हाला या गोष्टीवरती भरोसा ठेवायचा नाही. यानं आम्हाला देवावरती भरोसा ठेवणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे ट्रस्ट इन चॅरियट्स अँड हॉर्सेस. रथ आणि घोडे हे यावरती भरोसा ठेवणं हे देखील चुकीचं आहे. कारण रथ आणि घोडे हे युद्धासाठी वापरले जातात. ते बळकट आहेत युद्धासाठी, त्यांचा उपयोग होतो युद्धासाठी. आणि म्हणून प्रियांनो, यावर देखील भरोसा ठेवणं चुकीचं आहे असं शास्त्र आम्हाला सांगतं. आपण वाचूया यहोशुवा 11:4. तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले. त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. या सर्व राजांनी एकत्र जमून इस्रायलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. आणि मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण उद्या मी याच वेळे ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईन. पहा, मोठा रथ, घोड्यांचा समुदाय, मोठं सैन्य जसं इस्रायलवरती चालून आलं, त्यावेळेस देवबापाने या ठिकाणी यहोशुआला सांगितलं की त्यांना भिवू नको, कारण उद्या मी याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्रायलाच्या हाती देईल. त्यांच्या घोड्यांच्या दोन शिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक. प्रियानो, देवबाप अशा रीतीने त्याच्या लोकांना विजय देतो की जरी घोडे आणि रथ त्याच्या लोकांसमोर उभे राहिले, परंतु जे लोक घोडे आणि रथावरती अवलंबून आहेत ते पराजित होताना या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. या ठिकाणी मी पाहतो की जे इव्हिल अलायन्स झालेला आहे, जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी आम्ही पाहतो की या लोकांचं लक्ष जे आहे ते मिस्री लोकांवरती आहे. मिस्र्यांचं सहाय्य त्यांना मिळावं आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडे लक्ष लावलेलं आहे. म्हणजेच या इस्रायल लोकांनी आणि इव्हिल अलायन्स केलेलं आहे. वाईट कृत्य किंवा वाईट लोकांचं एकत्र येणं आणि त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं जे विकेड अलायन्स आहे किंवा इव्हिल अलायन्स आहे, जे ऐक्य आहे ते न टिकणार आहे असं आम्ही आणि शास्त्रामध्ये पाहतो. आपण इर्मया आणि त्याचा 2रा अध्याय आणि 25वे वचन वाचूया. काय म्हणतं पाहूया.
इर्मिया 2:25. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपले पाय झिजू देऊ नको, आपल्या घशास कोरड पडू देऊ नको. पण तू म्हणालीस काय उपयोग, काही नाही, मी परक्यावर प्रेम केलं आहे, त्याच्या मागे मी जाणार. चोरास पकडलेला आहे, म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्रायलचे घराणे लज्जित झाले आहे. ते त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झालेले आहे. का? कारण त्यांनी चुकीच्या गोष्टीसाठी अलायन्स केलेला आहे, वाईट गोष्टीसाठी ते एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांना काही उपयोग होणार नाही असं देवबाप या ठिकाणी सांगत आहे प्रियानो. आणि ते लज्जित आणि फजित होणार आहेत. देवबाप म्हणतो की दुष्कर्मांच्या घराण्यावर व अधर्म करणारे त्यांच्यावर कुमकेवर उठेल. अधर्म करणारे त्यांच्या कुमकेवर उठतील. ज्यावेळेस आम्ही आमचा भरोसा देवावर न ठेवता आणि दुष्टांवरती, परक्यांवरती ठेवतो, त्यावेळेस देवबापाचं वचन सांगतं की अशा लोकांच्या घराण्यावरती अधर्म करणारे, दुष्कर्म करणारे, दुष्कृत्य करणारे, त्यांच्या कुमकेवर, कुमुक जे आहे, त्यांचं जे काही उत्पन्न आहे किंवा त्यांचा जो साठा आहे किंवा त्यांचं जे धन आहे, त्यांचं जे काही आहे त्याच्यावरती उठणार आहे आणि ते नष्ट होणार आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो की मिस्री तर मानव आहे, देव नाहीत, त्यांचे घोडे रक्त मांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत. म्हणजे देवबाप या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे की जे मानवरूप आहेत, जे रक्त मांसाचे आहेत आणि ते नष्ट होणारे आहेत, पण जे आत्मरूप आहेत आणि ते टिकणारे आहेत आणि परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा सहाय्य करता ठोकर खाईल. ज्यास परमेश्वराचा हात यांच्यावरती पडणार आहे, त्यावेळेस जे सहाय्य केलेलं आहे आणि ज्यांनी सहाय्य पावलेलं आहे ज्यांना, ते दोघंही ठोकर खाऊन पडणार आहेत. एकंदर या सर्व लोकांचं जे काय अलायन्स आहे, इव्हिल अलायन्स आहे, ते मोडकळीस येणार आहे. त्यामुळे ते लज्जित आणि फजित होणार आहे आणि देवबापाचा क्रोधरूपी हात त्यांच्यावरती पडणार आहे. त्यांचा नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो की ते सर्व एकंदर विनाश पावतील, त्यांना कोणी वाचू शकणार नाही प्रियानो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे इव्हिल अलायन्स आहे ते देखील आम्ही करू नये. आणि त्याचबरोबर आम्ही देवबापाच्या मुखाला पराडमुख देखील आम्ही होऊ नये. देवाकडे आम्ही दुर्लक्ष करू नये आणि देवाकडे आम्ही लक्ष देण्याची गरज आहे, देवावर भरोसा ठेवण्याची गरज आहे. आपण अनुवाद 28 वाचूया. अनुवाद 28 आणि त्याची काय वाचूया आपण. त्या ठिकाणी असं म्हटलं, तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करेल. तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील, पण त्यांच्याकडून 7 वाटेने पळून जाशील आणि पृथ्वीतील सर्व राजांना नकोसा होशील. तुझे शव आकाशातल्या पक्ष्यांना व पृथ्वीवरल्या पशूंना खाद्य होईल व त्यांना हुसकावाला कोणी असणार नाही. परमेश्वर तुला मिस्र देशातील गळवे, मूळव्याध, चाई व खरूज यांची अशी पीडा लावेल की तू बरा होणार नाहीस. परमेश्वर तुला वेडा वांधळा करेल आणि तुझे मन गोंधळून जाईल. आंधळा जसा अंधारात चाच पडतो तसा तू भर दुपारी आणि चाच पडत फिरशील. तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझ्या एकसारख्या छळ होईल व तुझे नागणूक होईल, पण तुझा बचाव करणारे कोणी असणार नाही. हे असं का परमेश्वर म्हणतो? कारण त्या लोकांनी देवावर भरोसा ठेवला नाही, त्या लोकांनी आणि आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. देवाच्या समोर आणि ते नम्र झालेले नाहीत, त्यांनी चुकीच्या गोष्टीवरती भरोसा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही पाहतो की जे लोक चुकीच्या गोष्टीवरती भरोसा ठेवतात, जे लोक मानवावरती भरोसा ठेवतात, जे लोक पैशावरती भरोसा ठेवतात, जे लोक धनाढ्यावरती भरोसा ठेवतात, रथ आणि घोडे यांच्यावरती भरोसा ठेवतात, ज्या वाईट लोकांचं जे अलायन्स आहे त्यावरती भरोसा ठेवतात आणि जे आज्ञेचं उल्लंघन करतात,
आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये आणि प्रार्थनामय जीवन त्यांचं कमी असतं. प्रेयरलेसनेस लाईफ जे आहे ते जगत असतात. कुठल्या प्रकारचं प्रार्थनामय जीवन त्यांचं नसतं. प्रार्थनेचा अभाव त्यांच्या जीवनात असतो असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून असेच लोक आणि मानवावरती भरोसा ठेवतात. प्रियानं आपण वाचूया स्तोत्र 53:4 काय म्हणतं ते. दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय, ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, देवाचे नाव ते घेत नाहीत. जे लोक देवाचं नाव घेत नाहीत ते दुष्कर्म केल्याप्रमाणे जीवन जगतात. यानं प्रार्थनेचा अभाव आणि त्यांना आणि दुष्कर्म करण्यास भाग पाडतो. देवावरती अवलंबून राहण्याच्या ऐवजी ते मानवावरती अवलंबून राहतात आणि त्या ठिकाणी त्यांना अपयश आणि लज्जास्पद जीवन आणि देवाच्या मुखाला आणि देवाचं मुख त्यांच्यासाठी विनमुख होतं, पराडमुख होतं असं पाहायला मिळतं. कारण त्यांचं जीवन हे प्रार्थनामय जीवन नसतं. आपण वाचूया यशया 43 आणि 22 काय म्हणतं ते. याकोबा, तू तर माझा धावा केला नाही. ही इसरायला, माझा तुला कंटाळा आला. तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणले नाहीत आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तूजवरांना अर्पणासाठी सक्ती केली नाही, धुपाकरिता तुला त्रास दिला नाही. तू पैसे देऊन मसाठी अगरू विकत घेतला नाही. आपल्या यज्ञबलीच्या वकाने तुम्हाला तृप्त केले नाही, तर तू आपल्या पातकांची मजवर सक्ती केली. तो आपल्या दुष्कर्मांनी मला शिनविले आहे. पण मी आपल्याकरिता तुझ्या अपराध पुसून टाकीतो. मीच तो तुझी पातके स्मरत नाही. मला स्मरण दे. या ठिकाणी पाहतो आम्ही की जे देवाला विसरणारे लोक आहेत, जे देवापासून दूर जाणारे आहेत आणि त्यांच्या संबंधाने देव सांगतो की मी त्यांचे अपराध पुसून टाकतो. मीच तो देव आहे की त्यांची पातकं मी स्मरत नाही. दैवी जो हात आहे देवाचा आणि अशा विकेड लोकांवरती पडतो, अशा प्रकारच्या प्रार्थनामय जीवन नसलेल्या लोकांवरती पडतो, त्यांचा नाश त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून हाऊस ऑफ द इव्हिल डोर्स जे आहे दुसऱ्या वचनात सांगितल्याप्रमाणे, तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणेल आणि आपली वचने मागे घेणार नाही, तर तो दुष्कर्माच्या घराण्यावर व अधर्म करणाऱ्यांच्या कुमकेवर उठेल. पहा, देवबाप अशा प्रकारच्या लोकांवरती उठतो, अशा प्रकारच्या लोकांवरती आपला हातोडा चालवतो आणि त्या ठिकाणी त्यांचा नाश होतो. प्रियानो, कारण आमचा देव जो आहे तो गॉड ऑफ बॅटल्स, युद्ध करणारा देव आहे असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी 5व्या वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वर मला म्हणाला, जसा तरुण सिंह आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलवून त्यावर घातली तरी त्याच्या आवरोळीने घाबरावायचं नाही व त्याच्या गोंगाटाने दबावायचं नाही, तस सेनाधीश परमेश्वर सिंह डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढावायस उतरेल. ही इज द बॅटल ऑफ गॉड, गॉड ऑफ द बॅटल. युद्ध करणारा आमचा परमेश्वर आहे, तो न घाबरणार आहे, तो सामर्थ्यशाली आहे. आणि तो म्हणतो की पक्षी जसे पाकर घालतात तसं सेनाधीश परमेश्वर यरूशलेमाचे रक्षण करील. तो तिचा बचाव करून तिला सोडविल, तिला ओलांडून आणि मुक्त करील. परंतु त्यांनी म्हणजे इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे वळण्याची गरज आहे. यानो, देवबापाची इच्छा आहे की आम्ही मानवावरती विश्वास ठेवू नये, आम्ही चुकीचा भरोसा ठेवू नये, आम्ही श्रीमंतीवरती भरोसा ठेवू नये, आम्ही घोड्याने रथ यांच्यावरती भरोसा ठेवू नये, आम्ही चुकीचं ऐक्य असलेल्या इव्हिल अलायन्स असलेल्या लोकांवरती आम्ही भरोसा ठेवू नये, आम्ही कमी प्रार्थनामय जीवन जगणारे लोक असू नये, तर प्रार्थनाशील लोक असावं.
आणि या सर्वांसाठी देवबाप हेच म्हणतो की तुम्ही परमेश्वराकडे पुन्हा वळा. तुम्ही आपलं मन परमेश्वराकडे लावा, आपली दृष्टी परमेश्वराकडे लावा, पुन्हा परमेश्वराकडे वळा. आणि देवबाप इस्रायल लोकांना म्हणतो, इस्रायल वंशजो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याच्याकडे वळा. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे वळणार, देवाकडे वळणार आम्ही, त्यावेळेस देव आमचं संरक्षण करील, देव आम्हाला सांभाळील आणि देव आमचं विशेष करून रक्षण करील. प्रियानो, आम्ही परमेश्वराची आज्ञा पालन करणं, आम्ही परमेश्वराच्या मुखापासून दूर न जाणं, आम्ही फक्त परमेश्वरावरती भरोसा ठेवणं आणि त्याच्याच वचनानुसार जीवन जगणं हे गरजेचं आहे. परंतु जे देवापासून दूर जातात, देव त्यांना आपलं तोंड बिनमुख करतो. अशा लोकांमध्ये प्रार्थनेचा अभाव असतो, म्हणून ते दुष्कर्म्यांचं घर जे आहे आणि त्याचा आश्रय धरतात आणि ते देखील त्या ठिकाणी पराजित, लज्जित होतात. परंतु त्यांच्यावरती देवाचा क्रोध, त्यांच्यावरती देवाचा आणि अग्नी पडणार निश्चित. परमेश्वर निश्चित त्या लोकांचे आणि पारिपत्य करील जर त्यांनी जगातल्या गोष्टींवर मानवावरती भरोसा ठेवला तर. परंतु जर ते वळाले, पुन्हा परमेश्वराकडे आले, आपली पापे पदरी घेतली, तर निश्चित परमेश्वर त्या लोकांचे सहाय्य करील, परमेश्वर त्या लोकांना सांभाळील, त्या लोकांचा बचाव करील. आणि त्यासाठी आम्हाला त्याच्याकडे पुन्हा वळण्याची गरज आहे. आणि म्हणून तो म्हणतो 5:6 की पाठीमागे फिरा. परत फिरणं, मागे वळणं गरजेचं आहे. प्रियानो, पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व देवबापाच्या गौरवासाठी, आम्हासाठी देवानं सांगितलेलं आहे. देव सरीस दुष्कर्मांचा पाडाव करील, देव त्यांच्यावर हातोडा चालवेल. म्हणून लोकांनी यामधून हेच शिकावे की देवावर भरोसा ठेवा, मानवावर, श्रीमंतीवर, बळावर, घोडेवर, रथ यावर अवलंबून राहू नये, तर आमचा भरोसा आमचा जिवंत परमेश्वर असावा, आमचा भावविषय आमचा देव असावा, ही देवाची इच्छा आहे. प्रियानो, या ठिकाणी मानवावरती, धनावरती, चुकीच्या गोष्टीवरती भरोसा ठेवल्यानंतर आमचं पारिपत्य होणार, आम्ही लज्जित फजित होणार, आमच्यावर देवाचा हातोडा चालणार आणि आमचा नाश होणार आहे निश्चित. पण आम्ही जर मागे वळालो, पश्चाताप केला, आमच्या चुका सुधारल्या, आम्ही जर देवावर विश्वास ठेवून पुन्हा त्याच्याकडे आलो, तर तो निश्चित आमचं सहाय्य करेल, आमचं संरक्षण करेल. आमच्यासाठी तो युद्ध करायास आणि सियोन डोंगरावर आणि उतरणार आहे असं म्हटलेलं आहे. तो आम्हासाठी लढेल असं मी ठिकाणी पाहतो. परंतु जे चुकीचं वागणारे लोक आहेत ते फितूर होणार. जे फितुरी ज्यांनी केलेली आहे त्यांच्यावरती परमेश्वर हात चालणार आहे. एवढंच नव्हे तर ते पराजित होतील, ते तलवारीने पडतील. आणि मनुष्याची तलवार नव्हे अशी तलवार त्यास ग्रासील आणि ते तलवारीपासून पळतील असं म्हटलेलं आहे. यानो, त्यांच्या तरुणास वेठीस धरतील, त्यांचा नाश होईल असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमचा जिवंत परमेश्वर त्यावरती भरोसा ठेवूया, आपला भावविषय आपल्या जिवंत परमेश्वराला करूया. आणि परमेश्वर हाच आमचा बुरुज, हाच आमची ढाल, हाच आमचा कवच, हाच आमचा संरक्षक असं समजून आपण नेहमी त्याच्यावरती भरोसा ठेवूया. त्यालाच सर्व मान सन्मान गौरव देऊया. पूर्ण विश्वासाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, शक्तीने त्याच्यावर प्रेम करूया, त्याला शरण जाऊया आणि आपल्या पातकापासून मागे वळून पुन्हा एकदा देवाला शरण जाऊ, देवाला आपला आश्रयस्थान मानू, देवाच्या सावलीत राहूया. तोच आमचं संरक्षण करण्यास समर्थ आहे. म्हणून या जगा जगत असताना अशा कठीण परिस्थितीमध्ये कुठल्या मानवावरती विसंबून राहू नका. कुठल्याच श्रीमंत मनुष्यावरती विसंबून राहू नका की ज्या श्रीमंत मनुष्याला देवबाप मूर्ख असं म्हणतो. प्रियानो, आम्ही आमचा भरोसा देवावरती ठेवूया. तोच आमचं तारण,
तोच आमचा गड, आमचा बुरुज, तोच आमचा सहाय्यकर्ता आहे, तोच आमची ढाल आणि आमचं कवच आहे. त्याच्यापासूनच आम्हाला सहाय्य मिळते, तोच आमचा सहाय्यकर्ता आहे. म्हणून आपण आपलं लक्ष देवावर, आपल्या प्रभूकडे लावूया आणि प्रभूला ते संतोषकारक होईल असा आपलं जीवन आपण जगूया. देवबाप करो आणि त्याच्यावर भरोसा ठेवण्यास, विश्वास ठेवण्यास तो तुम्हाला आणि मला सहाय्य करो. प्रार्थना करूया आपण. पवित्र पित्या, आभार मानतो सुंदरशा वचनाबद्दल. पुन्हा एकदा आमची भेट घेतलीस, पुन्हा एकदा आमच्याशी बोललेलास, आमच्यावरती अनुग्रह केलेलास, आम्हाला आत्म्याने भरलेलास, आम्हाला चालवलेलास आणि आम्हाला सावध केलेला आहे, जागृत केलेला आहे. प्रभू, अनेक वेळा आम्ही पैशावरती भरोसा ठेवतो, लोकांवरती भरोसा ठेवतो, दुसऱ्यांच्या आणि रथावरती, घोड्यावरती भरोसा ठेवतो, दुसऱ्यांच्या साह्यासाठी आम्ही जातो, दुसऱ्यांपासून आम्हाला सहाय्य मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. परंतु परमेश्वर, हे करणं चुकीचं आहे. आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावतो, आम्ही आमचा भरोसा तुझ्यावर ठेवतो, आम्ही तुला सहाय्य मागतो. प्रभू, तू आमचं सहाय्य करता हो. प्रत्येक बाबतीत, या आजाराच्या बाबतीत, या साथीच्या रोगामध्ये आम्ही तुला सहाय्य मागतो, तुला संरक्षण मागतो. या सर्व दिवसामध्ये आम्ही आमच्या मंडळीसाठी तुला संरक्षण मागतो, आमच्या सर्व मंडळीतील कुटुंबासाठी तुला सहाय्य मागतो. प्रभू, सर्वांना सहाय्य दे. तुझ्यावर भरोसा ठेवतो. तुझ्यापासून कृपा, तुझ्यापासून शांती, तुझ्यापासून सामर्थ्य, तुझ्यापासून धैर्य हे आम्हाला आणि आमच्या मंडळीला प्राप्त होऊ दे. हीच प्रार्थना नम्रतेने करतो आणि प्रार्थना ऐकली त्याबद्दल स्तुती करतो. जे वचन आज आम्हाकडे आलो, त्या वचनाच्या प्रकाशात आम्हाला चालण्यास सहाय्य कर. त्या वचनानुसार अनुसरण करणारे आणि आचरण करणारे लोक तो आम्हाला बनव प्रभू देवा. आणि खरोखर दे बापा, फार स्पष्टपणे तो आम्हाला बोललेला आहे. जे तुझ्यावर भरोसा ठेवत नाहीत त्यांच्यावर अचानक विपत्ती येते, अचानक अरिष्ट येतं, ते लज्जित आणि पतित होतात. त्यांना तुझ्या क्रोधाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून परमेश्वरा, अशा सर्व वाईटापासून, दुष्टाईपासून, दुष्कृत्यांपासून आमचं आणि आमच्या मंडळीचं, प्रत्येक कुटुंबाचं संरक्षण कर. पित्या, प्रार्थनेकडे उपकार मानतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान, गोड आणि पवित्र नावाची प्रार्थना मागतो म्हणतो साहेब, आमेन. यावेळेस आपण आस्वाद घेऊया. आणि आता देवज बाप याची प्रीती, देवज पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवज पवित्र आत्मा याची सुखद संगती आम्हा प्रत्येकाबरोबर आणि देवाच्या प्रिय मंडळी बरोबर आज आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन. धन्यवाद. थँक्यू.